start with first foundation lesson, and that is mole. मोल कन्सेप्ट सेक्शन जो तुमच्याकडे आहे ना, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर 11th स्टँडर्ड ॲज वेल ॲज 12th स्टँडर्ड, or we can say that this mole concept is important for all physical chemistry. So practically in chemistry we have three different branches. One is organic chemistry, second is inorganic chemistry, and third is physical chemistry. Now in organic chemistry we have to study about carbon and its compounds, different functional groups. In 10th standard you have studied about aldehydes, ketones, carboxylic acids. All that compounds are studied in organic chemistry. Organic chemistry is study of carbon and carbon related compounds. तुला एखादं एक्झाम्पल सांगायचं असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं, तर आपल्याला अभ्यास करायचा आहे व्हॉट आर पॉलिमर्स. पॉलिमर्स आपण डे टू डे लाईफमध्ये खूप यूज करतो. पॉलिथिन, प्लास्टिक, त्याच्यानंतर रबर, त्याच्यानंतर आपले प्रोटीन्स, स्किन आपली, हेअर्स, नेल्स, याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स दिसतात, ते परत फायबर्सच आहेत किंवा पॉलिमर्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पॉलिमर्सचा अभ्यास करायचा असतो, तो म्हणजे आपण जे काही आता आपण म्हणतो बघा की पूर्वी कसं शेडसाठी आपण पत्रे म्हणजे टीनचं मटेरियल यूज करायचं. आता त्याच्याऐवजी आपण काय यूज करतो बघा, आपण एक शब्द वापरतो त्याला की व्हॉट यू कॅन से दॅट इज कॉल्ड ॲज शेड्स, नेट शेड्स आपण त्याला म्हणतो. आणि ह्या शेड्स आहेत त्या परत पॉलिमेरिक आहे, ते युनिट पॉलिमेरिक आहे. तर पॉलिमर्स तुम्हाला या लेसनमध्ये शिकायचे आहेत. आफ्टर स्टडिंग पॉलिमर्स तुम्हाला शिकायचे आहेत अल्कोहोल्स, तुम्हाला शिकायचे आहेत फिनॉल्स, तुम्हाला शिकायचे आहेत कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. ही सगळी कंपाऊंड्स तुम्हाला शिकायचे आहेत. आणि अलॉंग विथ दिस तुम्हाला असंख्य केमिकल रिॲक्शन्स बघायचे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बेसिकली बघणार आहात, सांगते तुम्हाला मी, वन कार्बन विथ इट्स पॉलिमेरिक नेचर, म्हणजे कार्बनला अनेक कार्बन तुम्ही कनेक्ट करू शकता. इन 10th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड अबाउट मीथेन, इथेन, ब्युटेन. हा सगळा सेक्शन तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बघायला मिळेल. नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स, अराउंड 1000 केमिकल रिॲक्शन्स इन बिटवीन 11th and 12th स्टँडर्ड यू हॅव टू स्टडी. नेक्स्ट पार्ट आहे तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो सेक्शन आहे ना, त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बघायचं आहे की बाबा पिरियॉडिक टेबल, मेजर पोर्शन इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे तो पिरियॉडिक टेबल. आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये फुल पिरियॉडिक टेबल तोंडपाठ करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पिरियॉडिक टेबल पाठ आधी करायला लागेल, त्याचे ॲटॉमिक नंबर्स 1 ते 30 आपल्याला पाठ पाहिजेत. पिरियॉडिक पोझिशन एलिमेंट्सच्या ओळखता आल्या पाहिजेत. हे सगळं आपण करणार आहोत, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हे आपल्याला करायचं आहे विदिन 2 वीक्स. आपलं टार्गेट आहे 2 वीक्समध्ये फुल पिरियॉडिक टेबल तोंडपाठ, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, ए ब्लॉक, एव्हरीथिंग, एव्हरी एलिमेंट वी मस्ट नो. आणि ते आपल्याला कसं पाठ करायचं, त्याला मी काय गाणं वगैरे तुम्हाला देणार नाही आहे, तर फटाफट एलिमेंट्स म्हणत जायचे आणि त्या पोझिशन्स तुम्ही ठरवायच्यात. मी तुम्हाला एक्सप्लेन करीन ते सगळं. नंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला शिकायचं आहे, समजा आता एखादा तुम्ही ग्रुप बघितलात पिरियॉडिक टेबलमधला, से इफ वी कन्सिडर ग्रुप नंबर फर्स्ट. आता फर्स्ट ग्रुपमध्ये तुम्हाला कोण कोण दिसतं बघा. तुम्हाला दिसतो लिथियम, मग दिसतो सोडियम, मग दिसतो पोटॅशियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम.
हायड्रोजन पण असतो, पण आता हायड्रोजनची सेपरेट पोझिशन अरेंज केली आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे इन फर्स्ट ग्रुप द एलिमेंट्स विच आर प्रेझेंट दे आर फ्रॉम लिथियम टू फ्रान्सियम. आता लिथियम पासून फ्रान्सियम पर्यंत जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक नंबर्स आम्हाला शोधावे लागतील. त्याला छोट्या छोटे शॉर्ट अगदी सिम्पल ट्रिक्स आहेत त्याला ॲटॉमिक नंबर पाठ करायला. त्या मी तुला सांगणार आहे नंतर व्हेन वी स्टार्ट विथ पिरियॉडिक टेबल. पण आता मी एक जस्ट तुला इंट्रोड्यूस करण्यासाठी सांगते की समजा मी लिथियम पासून फ्रान्सियम पर्यंत एलिमेंट्स घेतले तर लिथियम इज प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप. बघा, लिथियम इज प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप अँड लिथियम इज प्रेझेंट इन सेकंड रो. सेकंड रो किंवा सेकंड पिरियड आपण असं म्हणतो. हा थर्ड पिरियड आहे. पोटॅशियमचा फोर्थ पिरियड आहे. रुबिडियमचा फिफ्थ पिरियड आहे. सिझियमचा सिक्स्थ पिरियड आहे आणि फ्रान्सियमचा सेवन्थ पिरियड आहे. 10th मध्ये जर पिटपॅट करायची पाठ करायची सवय लागली असेल तर ती हळूहळू आपल्याला मोडावी लागेल. कन्सेप्ट समजून घेऊन आपल्याला पुढे सरकावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला ओळखून घ्यावं लागेल की डोंट गेट कन्फ्युज्ड बिटवीन पिरियड्स अँड ग्रुप्स. ते आता होणार नाही. फर्स्ट ग्रुप आहे हा आणि हे आडवे आहेत ते अर्थातच हॉरिझॉन्टल. दे आर कॉल्ड ॲज पिरियड्स. आता तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अलॉंग विथ पिरियॉडिक पोझिशन पिरियॉडिक ट्रेंड्स तुम्हाला स्टडी करायचं आहे. हाऊ दीज एलिमेंट्स आर एक्स्ट्रॅक्टेड. द वर्ड इज इम्पॉर्टंट. In organic chemistry, we use the word how these compounds are prepared, and in inorganic chemistry, the word used is how these compounds are extracted. Or prepared असा शब्द फारसा वापरला जात नाही, एक्स्ट्रॅक्शनच वापरला जातो किंवा आयसोलेटेड हा शब्द वापरला जातो. एलिमेंट्स लाईक लिथियम टू फ्रान्सियम. फ्रान्सियम बद्दल आम्ही फार बोलणार नाही आहोत. याचं रिझन मी तुला सांगते. एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबर 82. आफ्टर ॲटॉमिक नंबर 82 म्हणजे एलिमेंट्स आफ्टर लीड. These elements are radioactive and science or chemistry of radioactive elements is totally different. आणि म्हणून आपण ह्याच्यात पण फ्रान्सियमचा विचार करणार नाहीये कारण फ्रान्सियमचा ॲटॉमिक नंबर आहे 87. अर्थात असतो ग्रेटर दॅन 82 आहे म्हणजे हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. तर आपल्याला असं आपोआप कळलं पाहिजे व्हेन द एलिमेंट इज गिव्हन, व्हेन द एलिमेंट इज written in front of you, immediately you must get idea about whether it is radioactive or not, whether it is metal or non-metal, whether it can form ionic bond or it can form covalent bond, or what type of coordinate bond, whether it can form coordinate bond or not. आता या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला बेसिकली पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट माहिती पाहिजे, एलिमेंट्स माहिती पाहिजे. आणि मी तुम्हाला एक वर्ड सांगितला आता, एक्स्ट्रॅक्शन हा वर्ड सांगितला किंवा मी तुम्हाला वर्ड सांगितला आयसोलेशन ऑफ दीज एलिमेंट्स. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ एलिमेंट्स और आयसोलेशन ऑफ एलिमेंट्स हे जर आम्हाला करायचं असेल ह्यांचं तर त्याच्यासाठी जो काही स्टडी लागतो, जे काही वेगवेगळे फर्नेस लागतात, डिफरंट टेम्परेचर्स, नंतर डिफरंट रिड्युसिंग एजंट्स, ह्या ज्या काही गोष्टी लागतात, ऑल दॅट थिंग्स आर स्टडीड अंडर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. पहिलं मी तुला सांगितलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आम्ही जनरली काय करणार आहोत. तर इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कार्बन और कार्बन रिलेटेड कंपाऊंड बघणार आहोत. अँड इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वी हॅव टू स्टडी अबाउट होल पिरियॉडिक टेबल ऑफकोर्स एक्सेप्ट कार्बन कंपाऊंड्स. आणि मग त्यांचं आयसोलेशन बघणार आहोत, त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत, त्यांचे ट्रेंड्स बघणार आहोत. हे सगळं आम्ही बघणार आहोत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आता नेक्स्ट सेक्शन आपला राहिलेला आहे तो आहे फिजिकल केमिस्ट्री. लास्ट सेक्शन आपल्या केमिकल ब्रांचचा त्याला आपण म्हणतो फिजिकल केमिस्ट्री. आणि फिजिकल केमिस्ट्रीसाठी आम्हाला जरा थोडंसं बरीच मुलं फिजिकल केमिस्ट्रीची नावड दाखवतात. म्हणजे त्यांना फिजिकल केमिस्ट्री ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक झपाझप जमतं पण फिजिकलमध्ये जरा ती डल होतात. त्याचं रिझन आहे इन फिजिकल केमिस्ट्री यू हॅव टू सॉल्व न्यूमरिकल्स अँड ऑफकोर्स स्पीड मस्ट बी व्हेरी फास्ट बिकॉज in objective type of exams you need to solve one question within 1 minute or within 2 minutes depending on exam pattern. त्याच्यामुळे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय काय येतं तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात डिफरंट गॅस लॉज म्हणजे
थोडक्यात मी तुला सांगते की एखाद्या सायंटिस्टनी बिहेवियर ऑफ गॅसेस वरती काहीतरी जनरलायझेशन केलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हेन यू इन्क्रीज प्रेशर, व्हेन यू इन्क्रीज प्रेशर, हाताकडे लक्ष दे, व्हेन यू इन्क्रीज प्रेशर, बघा आपोआप माझा हात खाली आला, देर इज अ डिक्रीज इन व्हॉल्यूम. व्हेन प्रेशर इज इन्क्रीज्ड, व्हॉल्यूम गेट डिक्रीज्ड. ह्याला आपण काय म्हणतो? प्रेशर व्हेरीज इनव्हर्सली विथ व्हॉल्यूम. प्रेशर व्हेरीज इनव्हर्सली विथ व्हॉल्यूम. पण असं सहज होत नाही. इट टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता काय सांगितलं मी तुला बघ. मी असं म्हटलं की इन फिजिकल केमिस्ट्री आपण डिफरंट गॅस लॉज बघणार आहोत. गॅस लॉज म्हणजे काय आहे तर सम जनरलायझेशन्स बेस्ड ऑन बिहेवियर ऑफ गॅस. गॅस कुठला गॅस पाहिजे तर त्याच्यासाठी बऱ्याच 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 गोष्टी आपल्याला बघायला लागतील. तो गॅस आयडियल लागेल. पण आता तुम्ही तिकडे समोरून मला विचाराल पण म्हणजे काय आहे, व्हॉट डू यू मीन बाय आयडियल गॅस, तर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. जर गॅस आयडियल आहे तर काही गॅसेस नॉन आयडियल असतील किंवा त्याला आपण रिअल गॅसेस म्हणतो. तर हाऊ टू आयडेंटिफाय वेदर द गिवन गॅस इज रिअल ऑर वेदर द गिवन गॅस इज आयडियल. तर ते सगळं तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकावं लागतं. गॅशियस बिहेवियरचा अभ्यास करण्यासाठी डिफरंट सायंटिस्ट, बॉइल्स, चार्ल्स, गै-लुसॅक, अवोगाड्रो, ह्या सगळ्या सायंटिस्टने डिफरंट गॅस लॉज दिले डिपेंडिंग ऑन डिफरंट कॉन्स्टंट कंडिशन्स. एक काहीतरी कॉन्स्टंट ठेवून बाकीच्या दोन गोष्टी कशा चेंज होतात त्याला आपण गॅस लॉ म्हणतो. इथे मी तुम्हाला काय दाखवलंय? प्रेशर व्हेरीज, हे प्रपोर्शनॅलिटी साईन आहे. व्हेरीज इनव्हर्सली 1/v म्हटलंय ना. प्रेशर व्हेरीज इनव्हर्सली विथ व्हॉल्यूम. आणि काय म्हटलं? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. एक जस्ट मी तुला इंट्रोड्यूस केलंय. बॉइल्स लॉ आहे हा. नुसतं ऐकून घ्या आणि काहीतरी असं बघायचं आहे आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये असा अंदाज घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जर काय शिकायचं असेल तर ते आहे मोल कन्सेप्ट आणि क्वांटिटी ऑफ मॅटर किंवा अमाऊंट ऑफ मॅटर. हे तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात आणि इंटरेस्टिंगली शिकायचं आहे. आपण आता 11th स्टँडर्ड अजून सुरू करणार नाही आहोत अप टू 1 जून. पण 11चा सगळा बेस आपल्याला तयार करावा लागेल. खूप सिरियसली आपण हे काम करतोय. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे मोल, कारण मी तुम्हाला असं सांगितलं की 3 ब्रांचेस होते, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. तर ते फिजिकलमधली मोल कन्सेप्ट आपण आता सुरू करूया आणि मग आपण पुढचा पार्ट पुढे काय करायचं ते बघून टाकू. आता मोल कन्सेप्टसाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या समोर क्लास चालू असताना नोटबुक आणि पेन्सिल ठेवणं आवश्यक आहे. पेन पेन्सिल काहीतरी ठेवणं आवश्यक आहे कारण कॅल्क्युलेशन्स वगैरे आपल्याला बघायची आहेत. तर मोल कन्सेप्ट तशी दिसायला खूप सोपी आहे. म्हणजे काय की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स करस्पॉन्ड्स टू अवोगाड्रो नंबर. हे आपण 10thला बघितलंय. त्याच्यावरची एक सोपी 4 न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केलेली आहेत. पण ॲक्च्युली तो 1 मोलचा फील जर तुम्हाला घ्यायचा असेल 1 मोल तर थोड्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिल्यांदा मी काय दिले बघा, 1 मोलच्या आधीची एक कन्सेप्ट आहे 1 AMU. त्या AMUचा लॉंग फॉर्म आहे ॲटॉमिक मास युनिट. त्याला तुम्ही ॲटॉमिक मास युनिटला सिम्बॉलाइज करता डाल्टन किंवा D असं त्याला सिम्बॉलाइज करतात. आणि त्याला तुम्ही युनिफाईड मास असं त्याला म्हटलं जातं. ॲटॉमिक मास युनिट 1 AMU 1 ॲटॉमिक मास युनिट. आता 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय आहे ते बघा की इट इज नथिंग बट 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ कार्बन. आणि नुसतं कार्बन नाही तर 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ कार्बन 12. तर 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ कार्बन 12 हे काय आहे तर कार्बन 12 हे कार्बनचं आहे ॲटॉमिक मास किंवा हा आहे कार्बनचा ॲटॉमिक नंबर. बट 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ कार्बन 12 असं स्पेसिफाय केलं आहे बिकॉज कार्बन इज प्रेझेंट ॲज कार्बन 612, कार्बन 613 आणि कार्बन 614. तर कार्बन 612, 613 आणि 614
14 हे तुम्हाला कळतात, कार्बनचे आहेत आयसोटोप्स. बट आउट ऑफ दॅट 3 isotopes, carbon 12 and its 1/12 part of mass of carbon 12 is called as 1 AMU. आता हे जे काही 1/12 कार्बनचं मास आहे त्याची क्वांटिटी आहे 1.66 into 10⁻⁻24 ग्रॅम. हे काय लक्षात घ्या, इट इज मास ऑफ 1 कार्बन ॲटम. मास ऑफ 1 कार्बन ॲटम आहे. थोडंसं कानावरनं जाऊ द्यात, हळूहळू हा वर्ड किंवा ही क्वांटिटी आपण उपयोगात आणणार आहे. तर 1 AMU इज द मास ऑफ 1/12 पार्ट ऑफ मास ऑफ कार्बन, आणि त्याचं ते तुम्हाला रिलेट करायचं आहे मास ऑफ द गिव्हन एलिमेंट. मी तुम्हाला एक्सप्लेन करीन, फक्त आता ही गोष्ट आपण बघितली. आता मोल साठीचा विषय चाललेला आहे. मोल, जर तुला 1 मोल बद्दल बोलायचं असेल तर 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स corresponds to Avogadro number particles. 1 mole corresponds to Avogadro number particles. Second आहे 1 mole corresponds to molar mass of the substance, किंवा 1 mole म्हणजे आहे atomic mass of the substance, किंवा 1 मोल म्हणजे आहे 22.4 dm³ ऑफ गॅस अंडर STP कंडिशन्स. STPचा अर्थ होतो स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. स्टँडर्ड टेम्परेचर आपण धरतो 273 डिग्री सेल्सिअस, 273 केल्विन, आणि स्टँडर्ड प्रेशर आपण धरतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. परत एकदा बघ, 1 मोल म्हणजे काय काय आहे. 1 मोल म्हणजे आहे अवोगाड्रो नंबर एवढी पार्टिकल्स. 1 मोल म्हणजे आहे मोलार मास ऑफ द कंपाऊंड किंवा मोलिक्यूल. 1 मोल म्हणजे आहे ॲटॉमिक मास ऑफ गिव्हन ॲटम. सिंगल ॲटमसाठी असं तर ॲटॉमिक मास बघावं लागतं. मोलिक्यूल म्हणजे ॲटमचं कॉम्बिनेशन असेल, 2, 3, 4 ॲटम्स एकत्र असतील तर आपण त्याला म्हणतो मोलार मास, त्याला मोलिक्यूल म्हणतो, आणि त्याचं मास मोलार मास. किंवा 1 मोल ऑफ अ सबस्टन्स करस्पॉन्ड्स टू 22.4 dm³. dm³ म्हणजे लिटर्स. 22.4 dm³ ऑफ गॅस अंडर STP कंडिशन्स. आता हे माहिती आपल्याला, ह्या 10th मधल्या गोष्टी आहेत. आता याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. त्यांनी समजा म्हटलं कॅल्क्युलेट नंबर of moles of 42 grams of nitrogen, 36 grams of oxygen, 32 grams of oxygen, किंवा त्यांनी सांगितलं 51 grams of ammonia. नीट जरा काळजीपूर्वक बघा, मी सगळं युनिट ग्रॅम्स मध्ये दिलंय, म्हणजे अमाऊंट दिलेली आहे, मी मास दिले तुम्हाला इथे, आणि ते पर्टिक्युलर कंपाऊंड्स. आता इथे हा एलिमेंट आहे नायट्रोजन, नायट्रोजनचा मोलिक्यूल आहे हा, ऑक्सिजनचा मोलिक्यूल आहे हा, आणि अमोनियाचा मोलिक्यूल आहे. हे कंपाऊंड आहे NH3 बरं का. आता जर याचे मोल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ मोल्स, त्याचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलार मास. गिव्हन मास अपॉन मोलार मास, याले नंबर ऑफ मोल्स. आता प्रत्येकाचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आधी आपल्याला नायट्रोजनचं मोलार मास कॅल्क्युलेट करावं लागेल. नायट्रोजनचा मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा नायट्रोजनचा आम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे आणि ॲटॉमिक मास नंबर माहिती पाहिजे. 14 हे नायट्रोजनचा ॲटॉमिक वेट आहे. 14
इज ॲटॉमिक वेट फॉर वन नायट्रोजन. ॲटम आहे तो, ॲटॉमिक वेट आहे. बट नायट्रोजन इज इन द फॉर्म ऑफ डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल. आणि म्हणून 14 इंटू 2 म्हणजे किती झाले तुमचे 28. म्हणजे 28 हे नायट्रोजनचं मोलार मास झालं. म्हणजे 42 डिव्हायडेड बाय 28 हे जे काय आन्सर येईल दॅट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन in 42 grams of nitrogen gas. नेक्स्ट जर तुला विचारलं असेल 32 grams ऑफ ऑक्सिजन, तर ऑक्सिजनचं गिव्हन मास किती दिसतं तुला 32. आणि मोलार मास ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आठव. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि ॲटॉमिक मास नंबर आहे किंवा ॲटॉमिक मास नंबर पण 16 आहे त्याचा आणि ॲटॉमिक वेट त्याचा 16 आहे. ॲटॉमिक वेट 16 आहे ऑक्सिजन, पण 16 ॲटॉमिक वेटवाले 2 ऑक्सिजन आहेत म्हणजे 32 डिव्हायडेड बाय 32 येईल. दॅट विल बी नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन आणि त्याचा आन्सर येईल 32 डिव्हायडेड बाय 32 म्हणजे ते येतील 1. आता 51 ग्रॅम्स ऑफ अमोनिया. शांतपणे बघ, मी तुला एक्सरसाइज देणार आहे, तो सबमिट करायचा आहे मला नंतर. 51 ग्रॅम्स ऑफ अमोनिया आहे बरं का. आता अमोनियासाठी नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 14, सॉरी ॲटॉमिक नंबर आहे 7, ॲटॉमिक मास नंबर आहे 14 नायट्रोजनसाठी, 1 हायड्रोजन 1, 14 प्लस 3 झाले 17 म्हणजे गिव्हन मास आहे 51, गिव्हन मास आहे 51 आणि मोलार मास आहे 17 म्हणजे 51 अपॉन 17 जे आन्सर येईल, अर्थात 3 येईल तिथे, जे आन्सर येईल दॅट आन्सर विल बी नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया असं येईल. परत एकदा बघ, जेव्हा तुम्हाला मास दिलेलं होतं, मास दिलेलं असेल तर नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी काय करायचं आहे, गिव्हन मास अपॉन मोलार मास. मोलार मास दे विल नॉट गिव्ह यू मोलार मास. स्टेप नंबर 1 असेल कॅल्क्युलेट मोलार मास. स्टेप नंबर 2 असेल नंबर ऑफ मोल्स इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलार मास. हे लक्षात ठेव. आता दुसरा पॅटर्न असा आहे, त्याने जर असं म्हटलं तर कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ 6.023 into 10 raised to 20 molecules of CO2. CO2 म्हणजे काय, कोणाचं तरी काहीतरी एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हणून दिलं CO2. इथे ते मॉलिक्युल्स CO2चे आहेत की ते मॉलिक्युल्स अमोनियाचे आहेत की ते मॉलिक्युल्स नायट्रोजनचे आहेत. इट मेक्स नो डिफरन्स बिकॉज हिअर नंबर इज गिव्हन. आता जर मॉलिक्युलचा नंबर दिला असेल, परत लक्षात घ्या, इथे मोलार मास यूज करायचं नाही. इथे फॉर्म्युला असणार आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन मोलिक्युल्स अपॉन अवोगाड्रो नंबर. गिव्हन मोलिक्युल्स अपॉन अवोगाड्रो नंबर किंवा गिव्हन ॲटम्स अपॉन अवोगाड्रो नंबर किंवा गिव्हन आयॉन्स अपॉन अवोगाड्रो नंबर दॅट विल गिव्ह यू नंबर ऑफ मोल्स. मग आता कसं येईल बघ, एन इज इक्वल टू गिव्हन मोलिक्युल्स. किती आहेत गिव्हन मोलिक्युल्स 6.023 इंटू 10 raised to 20 हे गिव्हन मोलिक्युल्स आहेत, ते मी इथे लिहून घेतले. अपॉन अवोगाड्रो नंबर स्कूल डेज पासून पाठ आहे 6.023 इंटू 10 raised to 23 हा झाला अवोगाड्रो नंबर. जे गिव्हन मॉलिक्युल्स अपॉन अवोगाड्रो नंबर. आता कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, हे जाईलच 1 होईल याचा आन्सर. हा 10 raised to 23 आहे आणि हा 10 raised to 20 आहे. 10 raised to 23 वर गेले की -23 होईल अँड दॅट विल गिव्ह यू 10 raised to -3. म्हणजे CO2 चे नंबर ऑफ मोल्स किती आले बघ 10 raised to -3. परत ऐक, नंबर ऑफ मोल्स काढायचे, मास दिलंय तर गिव्हन मास अपॉन मोलार मास.
नंबर ऑफ मोल्स काढायचे, मोलिक्युल्स दिलेत, तर गिव्हन मोलिक्युल्स अपॉन अवोगाड्रो नंबर. 10 ची पॉवर ऍडजस्ट करता आली पाहिजे. दॅट कॅल्क्युलेशन मस्ट बी नोन टू यू. हा दुसरा पार्ट झाला. आता तिसरा पार्ट असू शकतो, तुला त्यांनी दिलेले आहेत व्हॉल्यूम. काय सांगितलं त्यांनी तुला समज, की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स व्हेन 44.8 dm cube of nitrogen is present at STP. खूप महत्वाचा शब्द आहे. STP असेल तरच तुम्ही याला वापरू शकता. व्हॉल्यूम दिलाय 44.8 dm क्यूब. परत सांगते, dm क्यूब म्हणजे लिटर्स. कुणाचे मोल्स काढायचे? नायट्रोजनचे. परत नायट्रोजनच्या मोलार मासचा संबंध नाही, नायट्रोजनच्या नंबर ऑफ मोलिक्युल्सचा संबंध नाही. ॲज व्हॉल्यूम इज गिवन, यूज व्हॉल्यूम रिलेशन फॉर दॅट. काय व्हॉल्यूम रिलेशन आहे आपलं ठरलंय? रिलेशन असं ठरलंय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन ग्रॅम मोलार व्हॉल्यूम. व्हॉट इज गिव्हन व्हॉल्यूम? गिव्हन व्हॉल्यूम गॅसचा किती आहे बघा. गिव्हन व्हॉल्यूम आहे 44.8 आणि ग्रॅम मोलार व्हॉल्यूम किती ठरला होता? 22.4. हे व्हॅल्यू पाठ पाहिजे आहे. 22.4 dm क्यूब ॲट STP. आता गिव्हन व्हॉल्यूम अपॉन मोलार व्हॉल्यूम, तुझा आन्सर अर्थातच किती येईल? 2. हे कळतंय तुला कॅल्क्युलेशन करून. नंबर ऑफ मोल्स नायट्रोजनचे आले 2. व्हॉल्यूम दिला असेल तर व्हॉल्यूम रिलेशन, मास दिलं असेल तर मास रिलेशन, आणि नंबर ऑफ ॲटम्स दिले असतील तर ॲटम रिलेशन, किंवा तुम्हाला मॉलिक्यूल दिले असेल तर मॉलिक्यूलचं रिलेशन. असं करायचं आहे. हे नीट झाल्यानंतर इमिजिएट ह्याच्या खाली मी एक असाइनमेंट देते. उठायचं नाही अजिबात. चालू असतं हे काम झाल्यानंतर इमिजिएट ते 10 MCQ क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि मला लगेच व्हॉट्सअप करायचे त्याचं. ठीक आहे, थांबू.